नमस्कार. मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपी कडून. आजच्या बोल बर्वाच्या भागामध्ये आपण ज्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत त्या आहेत स्मिता आपटे. मूळच्या पुण्याच्या आहेत त्या. BA हा SP कॉलेजमधून त्यांनी पूर्ण केलं. MSW कर्वे इन्स्टिट्यूट पुणे इथून त्यांचं पूर्ण झालेलं आहे. डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन विथ मेंटल रिटार्डेशन हा सिकंदराबादच्या इन्स्टिट्यूटचा कोर्स त्यांनी नाशिक इथून पूर्ण केला आणि त्या कोर्सला त्या पहिल्या आलेल्या आहेत. 1993 पासून त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केलेली आहे. महिला हक्क संरक्षण समिती, रचना ट्रस्ट, क्षितिज आणि संवेदन या संस्थांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. क्षितिज आणि संवेदन या संस्थेबरोबर 10 वर्ष HIV AIDS यासाठी त्यांनी काम केलं आणि 18 मे 2011 ला पंख या स्वतःच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून जी सामाजिक कामं केली जातात या सामाजिक कामाच्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्मिताताई, वेलकम टू बोल बर्वा. आजच्या आमच्या एपिसोडमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. स्मिताताई, तुमच्या संस्थेचं नावच खूप छान आहे, पंख. हे ज्यांचे पंख बळकट नाहीत अशांचे पंख बळकट करण्याचं काम तर ही संस्था करते आहे, हे नावातूनच लक्षात येत आहे. त्यामुळे पंखतर्फे चालवली जाणारी विविध कामं किंवा छोटे छोटे जे काही प्रकल्प वेगवेगळे आहेत हे थोडेसे आम्हाला सांगू शकाल की कशा पद्धतीचे हे प्रकल्प चालतात? हो, नक्कीच. सर्वप्रथम तुमचे आभार मानते की तुम्ही मला आज हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. पंख ही 2011 साली मी सुरू केली आणि पंख ही सामाजिक संस्था. त्या सामाजिक संस्थेतर्फे आमचे जे मेन प्रकल्प चालतात त्याच्यामध्ये जीवनमूल्य शिक्षण प्रकल्प आहे. तो विविध स्तरातील मुलांसाठी मुलींसाठी राबवला जातो. मेन किशोरवयीन मुलं हा फोकस आहे आमचा. त्यानंतर शालांगण काउन्सिलिंग सेंटर, वेगवेगळ्या शाळांमध्ये आमची काउन्सिलिंग सेंटर्स आहेत. त्याचप्रमाणे पथनाट्य प्रकल्प आमचा पुणे पोलिसांबरोबर आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या पथनाट्याद्वारे वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवर आम्ही पथनाट्य सादर करतो पूर्ण पुणे शहरामधनं. भरोसा सेल मधूनच आमचा अजून एक प्रकल्प आहे जो भरोसा सेलला काउन्सिलिंग सेंटर म्हणून, तर तो एक प्रकल्प आहे. आणि भरोसा सेल काउन्सिलिंग सेंटर सुरू केल्यानंतर वेगवेगळ्या पुण्यातल्या पोलीस स्टेशन मधून रोशनी प्रकल्प आम्ही सुरू करण्यात आला. तोही मेन फोकस हा किशोरवयीन मुलं त्यांचे पालक यांच्यासाठीचा आहे. आणि त्याच्यातनच म्हणजे प्रत्येक प्रकल्प हा काहीतरी उद्देशाने त्या प्रकल्पामधूनच जन्माला आला. आणि अजून एक आमचा प्रकल्प आहे जो मी 2007 पासून त्या प्रकल्पात काम करते. मोहर म्हणून जी संस्था आहे तिथे आमचा भरारी प्रकल्प आहे. स्वाधारची मोहर संस्था आहे त्यांचा. आणि तो आपल्या जे बुधवारपेठ मधील देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांची मुले तिथे असतात त्या मुलांच्या साठीचा हा प्रकल्प आहे. आणि तो स्वाधार बरोबर आम्ही मोहर बरोबर आम्ही टाईप करून करतो. आणि तामिणीला जे कातकरी समाजातील बरीच मुलं आहेत, तर विंजाई देवी म्हणून शाळा आहे त्या शाळेबरोबर पण अनेक वर्ष गेली काम करत आहोत. असे सगळे आमचे प्रकल्प आहेत. आणि पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र जे आहे येरवड्याला, तिथेही बरीच वर्ष आम्ही काम केलं आणि तिथे पण निरीक्षण गृहातील मुलांसाठी आतापर्यंत बरंच काम केलं. प्रकल्प जरी छोटे आहेत असं तुम्ही म्हणत असलात तरी त्याचा उद्देश खूप छान आहे. मुख्य म्हणजे जीवनमूल्य शिक्षण हा शब्दच इतका सुंदर आहे की उत्तम जगायचं कसं आणि त्याच्यासाठीचे मार्ग कोणते आहेत हे जर आपण त्याच्यातून मुलांना सांगू शकत असलो, म्हणजे वेगवेगळ्या किशोरवयीन मुलांच्या सगळ्याच म्हणजे जे कुठले स्तर असतील, अगदी मध्यमवर्गीय घरं असतील, लोअर मिडल क्लास असेल किंवा अगदी खालच्या आर्थिक स्तरातील मुलं असतील, तर यांच्या समस्या हाताळण्यासाठी जीवनमूल्य शिक्षण या प्रकल्पाचा जन्म झाला असं तुम्ही म्हणालात. नेमकं कोणत्या प्रकारचं काम या प्रकल्पामध्ये चालतं, त्याची प्रोसेस काय असते, कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप या मुलांच्या मध्ये बदल घडवण्याचे प्रयत्न होतात, काय सांगा? ऍक्च्युली मी म्हणजे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे संवेदनमध्ये मी 10 वर्ष काम करत होते HIV एड्स मधल्या पेशंट्स मध्ये, मुलांमध्ये. तिथे काम करत असताना माझा निरीक्षण गृहाशी संबंध आला. आणि निरीक्षण गृहातल्या मुलांबरोबर आणि रेड लाईट एरियातल्या मुलांबरोबर त्यावेळेला माझा खूप संपर्क आला.
त्यामुळे त्या मुलांना अजूनही मी सोडलं नाही. म्हणजे 2006-07 सालापासून मी तिथे तर सर्वप्रथम जे जीवनमूल्य शिक्षण प्रकल्प माझा सुरू झाला तो शिवाजीनगर निरीक्षण गृहामध्ये सुरू झाला. आणि त्याच्यामध्ये म्हणजे की ह्या वयातील मुलांची मेन जीवनमूल्य शिक्षण प्रकल्प हा उद्देशच डोळ्यासमोर अशा दृष्टीने ठेवला होता की किशोरवयीन मुलं चेंजिंगचं वय असतं. ह्या वयामध्ये मुलांचा बदलाचा काळ असतो. शारीरिक, मानसिक, भावनिक अनेक बदल मुलांच्यात होत असतात. वादळी काळ असं म्हटलं जातं. बऱ्याचदा मुलं संभ्रमात असतात की नक्की काय, गोंधळलेली असतात. तर अशा वयामध्ये या मुलांना नक्की समजत नाही मी कोणाशी मोकळेपणाने बोलू आणि मी काय माझ्या होणाऱ्या बदलांविषयी मी कोणाकडे मोकळेपणाने बोलू. आई वडील कित्येकदा मोकळेपणाने बोलत नाहीत या विषयावर, कारण थोडस संस्कारात आपल्या ह्याच्यात हे संस्कृतीत हे होतं की ह्या विषयावर आपण ओपनली बोलावं का. शाळांमध्ये या विषयाला कुठेही मोकळेपणाने बोलण्याचं प्राधान्य दिलं जात नाही किंवा ते विषय आहेत पाठ्यपुस्तकात पण ते तेवढ्या मोकळेपणाने बोलता येत नाही शिक्षकांना. त्यामुळे फोकस हाच होता की मुलांना ह्या वयामध्ये येणाऱ्या समस्यांबाबत किंवा त्यांच्या मधल्या होणाऱ्या बदलांविषयी मोकळेपणाने एक जागा मिळावी. आणि निरीक्षण गृहामध्ये हे काम करत असताना त्या मुलांबरोबर हा प्रकल्प मी सुरू केला, कारण सुरुवातच माझी त्यांच्यापासून झाली. तर त्या मुलांच्यात इतके बदल दिसून आले म्हणजे, आणि ते बदल दिसून आले म्हणून मला काही कॉर्पोरेशनच्या शाळेच्या लोकांनी मला बोलवलं आणि आमच्या काही शाळांमध्ये तुम्ही कराल का, आणि तिथून सुरुवात झाली. तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली आमचे विषय जे आहेत ते मेन फोकस आमचा ओळख, स्वतःतल्या क्षमतांची ओळख करून देणं, स्वतःमधल्या असलेल्या पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल मुलांना ओळख करून देणं, माझे विकनेस काय आहेत, माझी स्ट्रेंथ काय आहे, त्याच्यानंतर लैंगिकता शिक्षणाबद्दल म्हणजे आरोग्य शिक्षणाबद्दल त्यांना माहिती करून देणं की माझ्यातले होणारे बदल का होतात, कशासाठी होतात आणि हे नैसर्गिक आहे, पण हे होत असताना मी काय करायला पाहिजे रे. प्रेम आकर्षण म्हणजे काय, आकर्षण आणि प्रेम यातला फरक काय आहे, असे विषय आम्ही त्या मुलांच्या बरोबर घेतो. आणि हळूहळू मग बाललैंगिक अत्याचार म्हणजे काय, त्याच्याविषयीचा नंतर कायदा आला 2012ला, त्याविषयीची पण आम्ही माहिती त्याच्यामध्ये घेतली. आणि या वयामध्ये चुकीची संगत, चुकीचे मित्रांबरोबर किंवा काही आपण जर चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचे काय पडसाद होऊ शकतात, धोकादायक लैंगिक वर्तनात जर मुलं गेली तो पुढे काय घडू शकतं. त्यामुळे व्यसनाधीनता, HIV एड्स आणि आत्ताच्या काळामध्ये सायबर सिक्युरिटी म्हणजे सायबर आपण आज सगळेजण सर्रास व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाचा सर्रास वापर करतो आणि त्याला पर्याय नाही, पण त्याचा तुम्ही जबाबदार वापर कसा करायचा ह्या पण गोष्टी या सगळ्या सेशन्स मधनं घेतल्या जातात. आणि काही सेशन्स आम्ही भावनांवर म्हणजे मुलांच्या भावनांवर जर योग्य वयात योग्य ते नियंत्रण आणि त्यांना जर कळलं की भावनांचं समायोजन कसं करायचं तर त्या मुलांना त्यांच्या खूप उपयोग होतो. ताणाची सिच्युएशन कशी हँडल करायची, असे सगळे वर्तन समस्या ह्या वयात बऱ्याचदा मुलांचं वर्तन वेगवेगळ्या प्रकारचं होतं, काही वेळेला समाजमान्य वर्तन केलं जात नाही, मग ते काय असतं, असे वेगवेगळे विषय आमचे लाईफ स्किल एज्युकेशन म्हणजे जीवनमूल्य शिक्षण प्रकल्पातून आम्ही राबवले. आणि सुरुवात निरीक्षण गृहातून झाली आणि मग हळूहळू त्याचा पसारा इतका वाढत गेला की 2015 मध्ये विखिल फाउंडेशनने आम्हाला याची एक CSR मधून आर्थिक मदत आणि मग अजून अनेक शाळांमधनं तो वाढत 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 जवळजवळ मला आतापर्यंत म्हणजे सांगायला आवडेल की आम्ही 2011 पासून ते आतापर्यंत आम्ही जवळजवळ लाखभर मुलांपर्यंत ह्या प्रकल्पामधून पोहोचलेलो आहोत. मग ती खेड्यातली मुलं आहेत, शाळांमधली मुलं, शाळेत न जाणारी वस्त्यांमधली मुलं आहेत, निरीक्षण गृहातली मुलं आहेत किंवा बुधवार पेठ मधली मुलं आहेत, म्हणजे सर्व स्तरातल्या मुलांसाठी, किशोरवयीन मुलांसाठी. आणि फोकस 8वी-9वी आमचा होता, पण आता हळूहळू अलीकडे आम्ही 7वीतल्या पण मुलांसाठी काही सेशन्स प्लॅन केलेत आणि आम्ही ते घेतोय. याच्यामध्ये एक जे नाव तुम्ही घेतलं, क्विक हिल फाउंडेशन, तर मला सगळ्यांना हे सांगायला आवडेल की ही मराठी माणसांनी सुरू केलेली कंपनी आहे. मिस्टर काटकर हे त्याचे फाउंडर मेंबर आहेत आणि आजच्या या प्रोग्राम मधून मी मिस्टर काटकरांना देखील धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांनी जो CSR फंड अवेलेबल करून दिला. याच्यामुळे जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पंखला पोचता आलं, ज्यांच्या समस्या हाताळण्यासाठी किंवा त्यांच्या समस्यांमध्ये त्यांना मदत करण्यासाठी पंखला काम करता आलं. त्यामुळे काटकर साहेब जर आजची ही मुलाखत पाहत असतील तर त्यांना खरोखर बोलबरवाच्या पूर्ण परिवाराकडून मनपूर्वक धन्यवाद की आपण असं काही काम केल्यामुळे एका संस्थेला खूप खूप छान काम करता आलेलं आहे.
ताई, मला सांगाल की गेल्या 10 वर्षापासून हे काम सतत चालू आहे. एखादं काम जेव्हा कंटिन्युएशन मध्ये असतं ना, तेव्हा त्याचे रिझल्ट हे लॉंग टर्म मिळालेले आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एखाद वर्षासाठी एखादा प्रोजेक्ट चालवणं आणि 10 वर्षासाठी एखादा प्रोजेक्ट चालवणं, याच्यामध्ये खरंच खूप मोठा फरक असतो. मग या 10 वर्ष सतत चालणाऱ्या प्रोजेक्ट मधून तुम्हाला मुलांच्या मध्ये दिसलेले बदल किंवा त्यांच्या वर्तणुकीमध्ये दिसलेले जे बदल आहेत, याचे रिझल्ट कशा पद्धतीचे आहेत, काय सांगू शकाल? नक्कीच आपण जर सलग 2 वर्ष एखाद्या ग्रुप बरोबर 2 ते 3 वर्ष सातत्याने काम केलं तर त्या मुलांच्यात बदल होतो आणि चांगला बदल आपल्याला दिसून येतो आणि आमच्याकडे त्याचे रिझल्ट आहेत. आम्ही एक प्री टेस्ट देतो मुलांना लाईफ स्किल एज्युकेशन म्हणजे जीवनमूल्य शिक्षण प्रकल्प घेण्याच्या आधी, आणि एक पोस्ट टेस्ट असते आणि एक 45 दिवसानंतरची प्रश्नावली असते. तर आम्हाला असं दिसतं की प्री टेस्ट मध्ये आम्हाला त्या मुलाची पूर्ण म्हणजे बॅकग्राऊंड आमच्या लक्षात येते की त्या मुलाला काय माहिती आहे आणि त्याची म्हणजे त्याला कुठले कुठले विषय माहिती आहेत. तर त्याच्यात असं लक्षात येतं की मुलांना बेसिक माहिती असते पण चुकीचे आणि गैरसमज खूप असतात त्यांचे काही विषयांवरचे, आणि चुकीच्या काही म्हणजे आता सेक्शुअलिटी एज्युकेशनच्या बाबतीत म्हणलं तर काहीतरी चुकीच्या पोर्नोग्राफी किंवा अश्लील मासिक किंवा मित्रांच्याकडनं चुकीची अशास्त्रीय माहिती त्यांना मिळालेली असते आणि आपल्या प्रकल्पामधून त्यांना शास्त्रीय माहिती जाते आणि त्यांना एक वेगळीच ओळख स्वतःची मिळते. त्याच्यामुळे एरवी जी मुलं स्वतःबद्दल माहिती देताना मी कुठे राहतो आणि काय आवडतं इतकंच बोलणारी मुलं आमच्या सेशन नंतर स्वतःतल्या क्षमता, स्वतःतल्या स्ट्रेंथ सांगू शकतात. त्यांना लक्षात येतं, अरे मला घर आहे, मला फॅमिली आहे, म्हणजे ही पण माझी एक असणारी संधी आहे, म्हणजे माझ्याकडे काही नाही असं नाहीये. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींना आपण त्यांना जाणीव करून देतो की तुमच्याकडे काय आहे आणि तुम्ही त्याच्यातून कसं पुढे जायचंय. तर सांगायला मला आवडेल की हा एक जाणीव जागृती प्रोग्राम जरी असला तरी 45 दिवसानंतर आम्हाला लक्षात येतं की मुलं बदल करतायत आणि बदलाला सुरुवात होतीये. म्हणजे लगेच त्यांच्यात म्हणजे काही मुलं प्रेम प्रकरणातनं बाहेर पडली आहेत, त्यांनी त्यांच्या फियांसेना आमच्याकडे आणलंय की ताई मला आता त्याच्यात पडायचं नाही, तू ह्याला समजावून सांग. त्यांचे बॉयफ्रेंडना घेऊन येतात मुली आणि त्या सांगतात की आम्हाला आता आमच्या अभ्यासावर, करिअरवर लक्ष फोकस करायचंय. जी मुलं व्यसनामध्ये आहेत ती मुलं सांगतात की मला व्यसनातून बाहेर पडण्यासाठी मला मदत करा. म्हणजे हा एक मोठा बदल दिसतो. ज्या मुलांना अब्यूज सारख्या घटनांना सामोरं जावं लागतंय ती मुलं आज आमच्या मदतीने, प्रकल्पाच्या मदतीनं आज त्यासाठी मदत मागायला आमच्याकडे येत आहेत, हेल्पलाईनचा वापर करतायत, पोलीस स्टेशन पर्यंत मुलं जाऊ लागली. आणि मुख्यतः त्यांचा एक फोकस अभ्यासाचा, की माझ्या आयुष्यामध्ये माझा अभ्यास महत्वाचा आहे, हा फोकस एक त्यांच्यामध्ये जागरूक झालेला आणि माझ्यामध्ये पण काहीतरी आहे. मी माझ्यातले आणि आमचा फोकसच मी म्हणलं तसं पॉझिटिव्ह गोष्टींवर आमचा कायम फोकस असतो. त्यामुळे मुलांना स्वतःबद्दलच्या गोष्टींची जाणीव होते. मुलांच्यातला, पालकांच्यातला संवाद वाढायला पण आम्हाला त्याच्यातनं मदत झालेली आहे. आणि अनेकांना याच्यातनं अनेक मुलांना त्यांच्या त्यांच्या म्हणजे क्षेत्रामध्ये काम करण्याच्या दृष्टीने त्यांना उत्तेजन मिळायला मदत होते ह्या प्रकल्पामध्ये. स्वतःला शोधणं, मला वाटतं हे सगळ्यात तुमच्या प्रकल्पाचा मोठा उद्दिष्ट आपण म्हणू शकतो, की स्वतःतले ज्याला स्वॉट अनालिसिस म्हणलं जातं, तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, तुमच्या विकनेसेस काय आहेत, याच्या हे जर बेसिकली आधी लक्षात आलं तर मग त्याच्यावरती काम करणं आपल्याला सहज शक्य होऊ शकतं. पॉझिटिव्हिटी हा त्यातला अजून एक मोठा भाग असतो. एखाद्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली तुम्ही बघायला लागलात की गोष्टी अजून थोड्याशा सुटत जातात, सुरळीत होत जातात म्हणलं जातं. एक पियर ग्रुप किंवा आपला जवळचा ग्रुप असं म्हणलं जातं. तर मुलांना त्या वयामध्ये असे पियर ग्रुप्स प्रत्येकाचे असतातच. मन मोकळं करण्यासाठी या मित्रांचा, मैत्रिणींचा खूप मोठा वाटा असतो खरं तर. कधी कधी पालकांशी सुद्धा इतके चांगले रिलेशन्स मुलांचे असतात की पालकांशी सुद्धा ह्या गोष्टी मोकळेपणाने बोलता येतात. पण जर या दोन्ही गोष्टींची मदत घेता येत नसेल, म्हणजे पियर ग्रुपमध्ये देखील आपलं मन मोकळं करता येत नाहीये किंवा पालकांशी तेवढे मोकळे संबंध नाही आहेत की त्यांना काही गोष्टी सांगू शकतो, तर जर मदत घेण्यामध्ये अडचण होत असेल तर पंख त्यांना कोणत्या प्रकारे मदत करतं? अगदी म्हणजे जीवनमूल्य शिक्षण प्रकल्पातूनच आमचा काउन्सिलिंग सेंटरचा प्रोजेक्ट जन्माला आला, शालांगण काउन्सिलिंग सेंटर. पहिल्याच काही 5-6 महिन्यातच आमच्या लक्षात, 3-4 महिन्यातच लक्षात आलं की
मुलांना ऍक्च्युली शाळेमध्येच असं एक म्हणजे दालन पाहिजे किंवा एक व्यासपीठ पाहिजे की जिथे ते हक्कानी कुणाशी तरी येऊन ओपनली बोलतील. मग ते बोलू त्यांच्या शकते. घरातल्या काही प्रॉब्लेम्स विषयी असेल, स्वतःविषयी असेल, अभ्यासाविषयी असेल, करिअर विषयी असेल, आणि समस्या नसतील तरीही ते येऊन फक्त स्वतःतलं मन मोकळं करतील, संवाद साधतील. म्हणून आम्ही शाळांमध्ये काउन्सिलिंग सेंटर सुरू करण्याचं ठरवलं. आणि आम्हाला ओके. परत फाउंडेशननीच हात दिला त्यावेळेला. आणि शाळेमध्ये, कारण आम्ही हे असे इतके नाजूक आणि हळव्या विषयावर मुलांशी बोलल्यानंतर जर आमचा परत फॉलोअप सेशन जेव्हा परत मुलांना हवंय त्यावेळेला नसेल, तर परत परत 10 वेळा जाणं आणि त्या मुलांना भेटणं. म्हणून आम्ही विखिलला असं रिक्वेस्ट केली कैलास काटकर सरांना की सर आम्हाला, सर शाळांमध्ये आम्हाला काउन्सिलिंग सेंटर सुरू करायला परवानगी द्या. आणि त्यांनाही ते जाणवलं की मुलांसाठी तिथे जर दिवसभर आमचे काउन्सिलर्स असतील तर त्याचा नक्कीच उपयोग होईल. आणि काउन्सिलिंग सेंटरचा जन्म झाला 2015 साली. आणि आमचं काउन्सिलिंग सेंटर 10 शाळांमध्ये सुरुवातीला सुरू झालं, कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये. आणि त्याला इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला. त्याच्यामधून आम्ही वैयक्तिक काउन्सिलिंग तर करतच आलो मुलांना. मग त्यामध्ये अभ्यास असेल, करिअर असेल, लैंगिकतेबाबत किंवा त्यांच्या वयात येणाऱ्या बदलाविषयीची काही माहिती असेल, त्यांना व्यसनाविषयी माहिती असेल, त्याच्यानंतर प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा, घरातले काही प्रॉब्लेम्स असतील, या सर्व विषयांवर मुलांशी आमचे काउन्सिलर्स बोलू लागले. त्याचप्रमाणे आम्ही पालक मीटिंग, टीचर ट्रेनिंग, टीचर्स मीटिंग यालाही आम्ही भर देऊ लागलो. आणि काही ग्रुप काउन्सिलिंग पण सेशन्स आम्ही त्याच्यातनं घ्यायला लागलो. आणि त्याचा खूप छान उपयोग मुलांना शाळेमध्येच आमचे काउन्सिलर दिवसभर असल्यामुळे त्याचा नक्कीच खूप फायदा झाला. असं मला वाटतं हे तुम्ही सांगता आहात हे कॉर्पोरेशनच्या शाळेबद्दल आहे, जिथे आधीच या गोष्टींचा अवेअरनेस जवळपास नसल्यातच जमा असतो. म्हणजे मुलं घरात बसवून घेण्याच्या ऐवजी शाळेत पाठवूया असा जिथे ऍटिट्यूड पाहायला मिळतो पालकांचा, त्या वातावरणामध्ये तुम्ही मुलांना ही मदत उपलब्ध करून दिलेली आहेत की ते जाऊन आपल्या समस्या काउन्सिलर्सना सांगू शकतील. आणि 11 ते 5 पूर्ण वेळासाठी काउन्सिलर त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत. मला वाटतं ही गोष्टच खूप मोठी आहे की पूर्ण वेळ आपल्यासाठी कुणीतरी आहे आणि त्यांच्याजवळ आपल्याला जाऊन बोलता येणार आहे. गुप्तता पण तिथे राखली जाते बरोबर. व्यवस्थित, ओपनली बोलतात. ज्या शाळा व्यवस्थित तगड्या फिया घेत आहेत त्यांनी अशा पद्धतीची मदत अवेलेबल करून देणं हा एक खूप वेगळा भाग असू शकतो. पण जिथे कुठल्याही प्रकारची मदतच पोचत नाहीये फारशी, किंवा पालकांचा आर्थिक स्तर असा आहे की ते या गोष्टी अफोर्ड करू शकणार नाहीयेत, अशा ठिकाणी काउन्सिलर्सनी जाऊन काम करणं आणि ही सुविधा उपलब्ध करून देणं हेच खरं तर खूप मोठं काम आहे. मला सांगाल या मदतीचा आतापर्यंत किती मुलांनी उपयोग करून घेतला आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला परत पुन्हा जेव्हा एखाद्या गोष्टीचा उपयोग होतो तेव्हा त्याचे परिणाम सुद्धा खूप आश्वासक आणि सकारात्मक असे असतात. तर मग असा मुलांच्या मध्ये काय तुम्हाला बदल तिथे पाहायला मिळाला किंवा काय याचे परिणाम दिसलेले आहेत? आतापर्यंत 2015 ते आतापर्यंत 2019 पर्यंत, नंतर कोरोनामुळे शाळाच बंद आहेत, पण त्या गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 53,000 मुलांपर्यंत ह्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून पोहोचलो. आणि काय आकडा सांगताय तुम्ही, 53,000? बापरे. मुलांचा आकडा झाला, त्यांचे पालक, त्यांचे टीचर्स आणि त्यांच्या सपोर्ट. बापरे. तर काउन्सिलिंग बरोबरच मी म्हणलं तसं त्या शाळेची जी नीड आहे त्याप्रमाणे आम्ही काम नेहमी करायचो. आणि मग त्याच्यात आम्ही स्वच्छता अभियान राबवलं. काही मुलं अशी होती आमच्यामध्ये, मोठा बदल मी सांगते की काही मुलं अशी होती की आमच्या अवेअरनेस किंवा काउन्सिलिंगमुळे ते त्यांच्या एरियात जाऊन मुलं अवेअरनेस प्रोग्राम राबवायला लागली. आज त्याच्यातनं पुढे येऊन आज आमचे ते कुणीतरी पंखचेच कार्यकर्ते बनलेत असं. व्हॉलेंटियर म्हणा किंवा पंखाचे पंख बळकट करण्याचं काम ह्याच मुलांनी पुढे सुरू केलंय. वा, छान. म्हणजे स्वच्छता अभियानासारखे आम्ही प्रोग्राम राबवले. सायबर फेअर आम्ही मागच्या वर्षी खूप जोरदार राबवलं. त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही सोशल मीडियाचा वापर रिस्पॉन्सिबल कसा करू शकता याच्यावर आम्ही एक स्पर्धा घेतली. त्याला आम्हाला परत एकदा कमिशनरांची, पुण्याचे जे कमिशनर आहेत डॉक्टर के व्यंकटेशम यांच्या सगळ्या ग्रुपची आम्हाला खूप मदत झाली. आणि त्याच्यातनं सायबर अवेअरनेस मुलांच्या बरोबरच पोचवला गेला. आणि मुलांना एक धोकादायक सोशल मीडिया वापरताना काय धोकादायक गोष्टी आढळतात काय नाही हे पण लक्षात आलं मुलांच्या.
आणि त्याच्यातनं म्हणजे मुलांनीच आज प्रेझेंट केलं की तुम्ही सोशल मीडिया रिस्पॉन्सिबल पद्धतीने कसं वापरू शकता. खूप क्या वेगवेगळ्या बात है. पद्धतीने स्किट मधनं किंवा वेगवेगळ्या त्यांच्या चित्रकलेतून किंवा वक्तृत्व मधून हे प्रेझेंट केलं. आणि मोठा जो अजून बदल जे झाले मुलांच्या मध्ये ते म्हणजे पालक आणि मुलांच्यातला संवाद चांगला व्हायला मदत झाली. शाळेतला जो ताण होता टीचर्सना, म्हणजे मुलं मारामाऱ्या करायच्या किंवा भांडणं आणि त्याच्यातनं शाळेचं नुकसान व्हायचं, ते नुकसान खूप कमी झालं. आणि मुलांची एक म्हणतात ना की ताण सिच्युएशन शिक्षकांना पण हँडल करता यायला उपयोग झाला. आणि काही मुलं व्यसनातून बाहेर पडलेली उदाहरणं आहेत आणि काही मुलं चांगल्या चांगल्या पदावर आज चांगल्या फोकसने आज मुलं शिकतायत. म्हणजे जी मुलं आधी वर्तन समस्यांमध्ये होती त्यांना खेळामध्ये आम्ही काही माध्यमातनं, म्हणजे काही मुलांना आम्ही मलखांबला घातलं, काही मुलींना आम्ही भरतनाट्यमचे क्लासेस लावले, शिवाय बाहेरनं मदत मिळवून विखील व्यतिरिक्त त्याच्यातनं त्या मुली आमचे क्लासेस करत आहेत. काही मुलांना आम्ही त्यांची टीम केली क्रिकेटची वेगवेगळी, आणि त्या माध्यमातून मुलांना त्या खेळाची आवड लागली. त्यांच्यासाठी पुढे आम्ही फायनान्शियल हे म्हणजे मदत उभी करून ती मुलं आज खेळाचं म्हणजे त्यांना तो गोडवा आला त्याच्यातनं. नंतर अब्युज सारख्या केसेस मधनं शाळांचं इतकं आम्हाला सुंदर प्रतिसाद मिळाला की सांगायला इथे काही उदाहरणं तुम्हाला सांगायला, म्हणजे कॉर्पोरेशन नंतर आम्ही रयतच्या शाळा केल्या, नंतर पुण्यातल्या असंख्य शाळांमध्ये आमची काउन्सिलिंग सेंटर आज चालू आहेत, की फक्त कॉर्पोरेशन नाही. तर एका शाळेमध्ये असं झालं होतं की एका वेळेलाच अनेक मुलींच्या घरामध्ये अब्युज सारख्या घटना घडतायत हे लक्षात आलं. तर त्यावेळेला भरोसा सेलच्या काउन्सिलर्सना म्हणजे पोलिसांना बोलवून प्रिन्सिपलला सांगून आम्ही तो एक मोठा अवेअरनेस प्रोग्राम लगेच दुसऱ्या दिवशी अरेंज केला आणि त्या मुलींना मदत मिळाली आणि म्हणजे त्या मुली सुरक्षित झाल्या. असे अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील की मुलांना त्याचा खूप फायदा झाला आणि मुलं आमच्यापर्यंत आपणहून आज यायला लागली आणि त्यांचा एक लाईफ फोकस म्हणजे लाईफकडे बघण्याचा जो फोकस, अभ्यासाकडे बघण्याचा तो निर्माण झाला. नाहीतर रोजचा दिवस इकडे तिकडे जाणं आणि वेळ घालवणं, पण कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी करायला लागले. आणि अजून एक सांगायला आनंद वाटतो की काही मुलं ही आमच्या आता पथनाट्य प्रोजेक्ट मध्ये काम करतायत. आमचे कलाकार म्हणून काही मुलं आमच्या बरोबर आहेत. सो खूप ही मोठी अचीवमेंट असं मला वाटतं. असू दे त्याला बुद्धी नसू दे, आई बापाचा त्याने विचार करू दे, पण वंश दे वंश दे वंश दे वंश दे. मुलगी नको 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 मुलगी नको. पोर असली तरी सुधान असली जरी, आई बापाचा केला सन्मान तिने जरी. लग्न लावा दावा दावा मला शिकायचंय, मलाही शिकायचंय. पुरुषांप्रमाणे या समाजात सन्मानाने जगायचंय. घरातल्या सगळ्यांची काळजी घे, पण मला शिक्षण द्या, मला संधी द्या. लाजावे, नजरेने फक्त पाय पाहावे, दुसऱ्यांची उंची ढकलण्यासाठी या बोजड गाड्याखालचे एक शोषित चाक व्हावे. नाही तू जात नाही तू जागव, तू पाहत आहेस अन्याय झाला कर प्रतिकार, डोळे उघड कर शक्ती स्वीकार, तुळव सगळी गुलामी, घडव स्त्री नारायणी नमामी. आणि या संकटावर कुठली समस्या आली तर भरोसाचे सोडवणं तत्पर आहेच. कौशल्य प्रशिक्षणाने तुम्ही तुमच्या आयुष्याची गुणवत्ता वाढवू शकता. अरे भले भले भुलले भलतेची गाठी गाण रे, दुश्मन 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 सर्वनाश. थोडक्यात म्हणजे मुलांच्यातले जे चांगले गुण आहेत हे त्यांना ओळखायला जेव्हा तुम्ही मदत केलीत, मग त्यातल्या कोणाला क्रिकेटमध्ये उत्साह वाटला असेल, कोणाला भरतनाट्यम मध्ये जावंसं वाटलं असेल, कोणाला पथनाट्यामधून स्वतःतला कलाकार बाहेर कसा येतोय हे लक्षात आलं असेल. ताई, मला एक शब्द तुम्हाला विचारावा असा वाटतोय. मगाशी तुमच्या बोलण्यात एक शब्द पटकन बाहेर आला, भरोसा सेल. हे नावच थोडंसं जरा वेगळं वाटतं आहे. पुणे पोलिसांच्या बरोबर तुम्ही काम करताय असं तुम्ही म्हणालात, बरोबर? ज्याला भरोसा सेल असा शब्द वापरला जातो, भरोसा हे तर लक्षात आलं, ट्रस्ट,
पण सेल हा शब्द पुन्हा पोलिसांशी संबंधित आहे. तर हे भरोसा सेल प्रकरण नक्की आहे काय, आणि पंख तिथे कोणत्या प्रकारचं काम करतं? भरोसा सेल हे कमिशनर ऑफिसलाच सुरू केलेलं आहे. 2019 मध्ये याचं उद्घाटन झालं आणि आपले जे कमिशनर आधीचे जे कमिशनर आहेत डॉक्टर के व्यंकटेशम यांच्या संकल्पनेतून भरोसा सेलची निर्मिती झाली. आणि कमिशनर ऑफिसमध्येच याच्यामध्ये 3 शाखा आहेत. महिलांसाठी मदत केंद्र, त्याच्यामध्ये ज्या महिलांवर अत्याचार होतात, घरामध्ये हिंसाचार होतात किंवा भांडणं काही किंवा त्यांना मदत हवी आहे आर्थिक स्वरूपात, वैद्यकीय, लीगल स्वरूपात, तर ती सर्व मदत इथे भरोसा सेलच्या माध्यमातून महिलांना दिली जाते. नवरा बायकोच्या भांडणांमध्ये सुद्धा त्यांना समझोत्याने त्यांच्यासाठी मदत केली जाते. त्याचप्रमाणे तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठीचा एक कक्ष आहे. त्यामध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुलं विचारत नाहीयेत, त्यांच्यावर काही अत्याचार झाले, त्यांना मदत हवी आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांना भरोसा सेलतर्फे मदत दिली जाते. आणि तिसरं म्हणजे विशेष बाल सहाय्य कक्ष. जी मुलं भरकटलेली आहेत, वाईट मार्गाला जात आहेत, किंवा जी मुलं बेलवर सोडलेली आहेत, अशा मुलांना, किंवा जी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतायत, विधी संघर्षित मुलं आहेत, त्यांना मदत भरोसा सेलमधनं त्यांच्या पालकांना आणि त्यांना दिली जाते. त्याच्यात त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देणं, त्यांना एज्युकेशनल हेल्प देणं, काउन्सिलिंग करणं, त्यांच्या पालकांना मदत करणं, हे काम केलं जातं. आणि ज्या वेळेला आम्ही भरोसा सेल ही संकल्पना मला समजली, ऍक्च्युली मी ज्या वेळेला पुणे पोलिसांना भेटायला गेले त्यावेळेला मला लक्षात आलं की हे इतकं सुंदर भरोसा सेल तिथे सुरू झालेलं आहे आणि पुण्यातल्या नागरिकांसाठीच इतकं छान सुरू केलंय, तर ते लोकांपर्यंत पोचायला हवं, या उद्देशाने ऍक्च्युली आमचा पथनाट्य प्रकल्पाने जन्म घेतला. आणि परत सांगायला मला आनंद वाटतो की कमिशनरांनी तर आम्हाला परवानगी दिलीच, कारण आम्ही या प्रकल्पाच्या आधी आम्ही काही पिंपरीतल्या भागांमध्ये आम्ही रात्रीची जाऊन पथनाट्य करत होतो. सोशल मीडिया, रेप आणि सायबर क्राईम याच्यावरचे पथनाट्य. त्यावेळेला आम्हाला मकरंद रानडे साहेबांनी खूप आम्हाला मदत केली. आणि मग पुण्यामध्ये आल्यानंतर कमिशनर सर डॉक्टर के व्यंकटेशम आम्हाला म्हणाले की भरोसा सेलचं आपण पथनाट्य करूयात. आणि त्या संकल्पनेला परत एकदा क्विखिलनी उचलून धरलं आणि क्विखिलनीच आम्हाला मदत दिली. आणि आम्ही वेगवेगळ्या म्हणजे माध्यमातून, म्हणजे पथनाट्य जे आमचं आम्ही राबवलं होती, भरोसा सेलची माहिती देणारं आम्ही एक पथनाट्य त्याच्यातनं सुरू केलं. आणि ते पथनाट्य पुण्यातील सर्व वस्त्या, म्हणजे पुण्यात जी 30 पोलीस स्टेशन्स आहेत ती सर्व कव्हर केली. पोलीस स्टेशन अंतर्गत वस्त्या, मॉल्स, थिएटर्स, वेगवेगळ्या सोसायट्या, इथून आमचं पथनाट्य राबवलं गेलं. आणि गणेशोत्सव, तर त्या गणेशोत्सवामध्ये आमचं पथनाट्याचा आमचा रथ होता आणि गणेशोत्सवामधनं पण आम्ही पथनाट्य राबवली आणि खूप लोकांना त्याचा फायदा झाला. लोकांपर्यंत हा प्रोजेक्ट गेला. सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ 1.5 लाख लोकांपर्यंत आम्ही या प्रोजेक्ट मधून पोहोचलो 6 महिन्यात. ताई, तुमचे आकडे सगळे जे आहेत ना, हे असे कान खडे करणारे आहेत. 56,000, 1.5 लाख, अरे बापरे. म्हणजे असं एखाद्या छोट्या ग्रुप बरोबर आपण काम करतोय, किंवा प्रकल्प जेव्हा तुम्ही म्हणताय की छोटा आहे, तेव्हा हा छोटा नक्कीच मला दिसत नाही आहे, कारण त्याचा रीच खूप चांगला आहे. खूप चांगल्या मला सांगायला आनंद होतो की माझी सगळी टीम, हे टीम वर्क आहे. म्हणजे हे बघितलं तरी माझे सर्व ट्रस्टी, म्हणजे माझ्याबरोबर माझी एक ट्रस्टी कल्याणी भाबड, सीमान नानावरे पूर्वी काम करत होती, प्रसाद बिरंगे, श्रीकांत जोशी, त्याच्यानंतर मुद्दुराज कुलकर्णी, प्रज्ञा वैद्य, आणि माझे सर्व सहकार, म्हणजे माझे टीम मेंबर्स, म्हणजे जे माझे काउन्सिलर्स आहेत ते आज, कारण हे जे प्रकल्प आहेत, आता एरवी दिवसा काम करणं शाळेमध्ये जाऊन वेगळं, आणि हे रात्रीचं जाणं वस्त्यांमध्ये आणि ह्याच्यात, रात्री आम्ही 10-11ला घरी यायचो. तर माझ्या काउन्सिलर्सनी पण कुठेही माघार घेतली नाही आणि सगळी तरुण मुलं मुली माझ्या पथनाट्यामध्ये होती. सो तो एक खूप मोठा माझ्यासाठी, माझा ग्रुप खूप छान आहे, खूप एन्थू आहे आणि सगळ्याची त्यांची तयारी असते. म्हणजे असं ते बघत नाही की माझी 10 ते 5 जॉब आहे. माझ्याबरोबर मी म्हणेन तेव्हा ते संध्याकाळी सुद्धा तिथे उभे असतात. थोडक्यात आपण म्हणू, जेव्हा जसं तुम्ही म्हणालात की कुठलंही शिवधनुष्य हे एकट्याने पेलणं पॉसिबल नसतं, त्याच्यासाठी तुम्हाला सगळे तुमचे जे खांब आहेत हे तितकेच बळकट लागतात.
तुमच्या सर्व पंखच्या टीमला देखील मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही वेळ काळ काहीही न बघता जिथे कमी तिथे आम्ही असे उभे राहता आहात आणि हे काम समाजाच्या समोर आणता आहात. मला अतिशय या गोष्टीचा आनंद वाटला की एकतर पुणे पोलीस काम खूप उत्तम करता आहेत, पण त्यांचं काम जर लोकांच्या पर्यंत योग्यरित्या पोचत नसेल तर तिथे आपण एक हात द्यावा आणि आपण हे काम लोकांच्या पर्यंत न्यावं, ही संकल्पना आधी सुचणं महत्वाचं. ही संकल्पना सुचल्यानंतर त्याच्यावरती पथनाट्यासारख्या गोष्टीतून वर्किंग करणं हे देखील अजून एक मला थोडासा वेगळा असा हे वाटला. आणि हा पुणे पोलिसांचा जो काही उपक्रम होता हा पथनाट्याच्या थ्रू लोकांच्या समोर आणावा, हे म्हणजे या गोष्टी मागचे विचार काय होता की पथनाट्य ही कॉन्सेप्ट का घ्यावीशी वाटली तुम्हाला? कारण काय होतं की आम्ही शाळांमध्ये काम करत असताना लक्षात यायचं की काही मुलांच्या घरापर्यंत आजूबाजूचा परिसर फार महत्वाचा असतो, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण शाळेमध्ये आपण जातो पण एक लिमिटेशन असतं. तर बऱ्याचदा अशा ज्या काही घटना घडतात की बा रेप आहे किंवा काही आणखीन छेडछाड आहे किंवा आणखीन कुठले जे अतिप्रसंग मुलांवर होतात, तर त्याला आजूबाजूचा परिसर पण बऱ्याचदा कारणीभूत असतो. तर आपण तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे, कारण सगळे आपल्यापर्यंत नाही पोहोचत, तर पथनाट्य हे तिथपर्यंत पोहोचू शकतं. आणि हे माध्यमच असं आहे की आपण त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या म्हणजे त्यांच्या मनापर्यंत आपला विषय आपण पोहोचवू शकतो. कारण एखाद्या त्यांच्या पथनाट्याच्या माध्यमातून तिथे गेल्यानंतर एका नाटिकेच्या स्वरूपामध्ये आपण ते प्रेझेंट करणं, खरं तर हे खूप मोठं शिवधनुष्य होतं की हे एवढे विषय एकत्रितरित्या एका पथनाट्यात बांधणं. पण सांगायला मला आनंद होईल की माझ्याकडे मी स्वतः नाटकात पण काम करते, माझा गाण्याचा पण ग्रुप आहे, त्यामुळे माझ्याकडे असे खूप कलाकार मंडळी आहेत आणि माझे जे सगळे छोटे छोटे मित्र आहेत, हे तरुण मित्र आहेत एकदम, तर त्याच्यामध्ये कुलदीप दगडे आहे, अनिकेत साठे आहे, बॉबी आढाळे आहे, संकल्प महाबळेश्वरकर आहे. ह्या सगळ्या मुलांनी इतक्या सुंदर रीतीने ते पथनाट्य बसवलं आणि लिहिलं, कारण ते चॅलेंजिंग आहे. परत तो विषय अख्खा त्याच्यात परत त्या 8 मिनिटाचं भरोसा सेलचं पथनाट्य आणि उरलेलं पथनाट्य हे सायबरवर परत सोशल मीडियाचा वापर रिस्पॉन्सिबल पद्धतीने कसा करायचा हे राबवणं, हे खूप चॅलेंजिंग होतं. पण त्याच्यामध्ये ह्या मुलांनी इतकं छान आम्हाला कोऑपरेट केली. सगळी अगदी 18, 19, 20, 21 वर्षाची मुलं आहेत फक्त, आणि ती सकाळी कॉलेज करून हे करून आमच्या बरोबर येऊन पथनाट्य करायची. आणि ती म्हणजे आमचा जो मेन आहे तो इतका सुंदर गातो की त्याच्या गाण्यानीच सगळ्यांना तो आकर्षित करतो. त्यामुळे जागा करतो का? आणि त्यांच्या या सगळ्या यंग मुली इतक्या छान, आणि माझा स्टाफ पण, म्हणजे माझ्या सगळ्या माझ्या बरोबर काम करणारे, या वेळेला माझे फॅमिली मेंबर्स पण माझ्या बरोबर येतात, माझ्या मैत्रिणी पण येतात, म्हणजे माझ्या काही कॉलेजच्या मैत्रिणी पण ह्या प्रकल्पात, माझे नाटकाचा ग्रुप, म्हणजे सगळ्यांच्याकडनं मला इतकं त्याच्यात मदत मिळत गेली. त्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचणं हा आमचा मेन उद्देश होता की आपण त्यांच्यापर्यंत जर पोहोचलो तर आपल्याला विषय पोहोचवणं सोपं जाईल. मला वाटतं पथनाट्य हे असं एक माध्यम आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला फार काही मोठा तामझाम लागत नाही, पडदे लागत नाही, सेट लागत नाही. तुम्ही स्वतः आणि थोड्याफार वस्तू याच्या माध्यमातून तुम्हाला विषय अत्यंत प्रभावीपणे लोकांच्या पर्यंत पोहोचवता येतो. जागा लागत नाही, पैसे लागत नाही, थिएटर लागत नाही, काही नाही. पथ हा एक छोटीशी मोकळी जागा जिथे उभं राहून तुम्हाला प्रेझेंट करू शकता. इतकं छोटंसं सामान मला वाटतं पथनाट्यासाठी लागतं. आणि मग विषय जर दमदार असेल, त्याची मांडणी दमदार असेल तर लोक ऑब्व्हियसली अट्रॅक्ट होऊन पाहायला थांबतातच. आणि यात मला सांगायचं वाटेल की कमिशनर आम्हाला पुणे पोलिसांची गाडी अवेलेबल करून दिली. सो ती एक मोठी की अख्खा पुणे शहरात फिरताना आम्हाला पोलीस व्हॅन मिळाली, त्यामुळे आम्हाला एक ती सोय झाली. तर त्यामुळे सोयीपेक्षा सुद्धा मला असं वाटतं ताई की एक जसं आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीला कोणाचा तरी पाठी हात आहे, इथे पुणे पोलिसांचाच तुम्हाला पाठीशी हात आहे म्हणल्यानंतर त्या पथनाट्यामध्ये काम करणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्या सिक्युरिटीचा सुद्धा प्रश्न, रात्री कितीही उशीर असू दे किंवा काही असू दे, एकतर सिक्युरिटी हा प्रश्नच संपतो, कारण पोलीसच तुमच्या बरोबर आहेत, तुमच्या मागे आहेत, तुमच्या पुढे आहेत, आजूबाजूला आहेत. हे सगळं तुम्हाला पोलिसांनी अवेलेबल करून दिल्यानंतर मला वाटतं एक प्लॅटफॉर्म क्लिअर होतो आधी पहिल्यांदा. सो पुणे पोलिसांपैकी सुद्धा कोणी जर ही मुलाखत पाहत असतील तर त्यांना देखील मनपूर्वक धन्यवाद की पुणे शहर
आणि पुण्याच्या आजूबाजूसाठी जे काही तुम्ही असलेलं काम जे करत होतात भरोसा सेलच्या माध्यमातून, हे काम लोकांच्या समोर जास्तीत जास्त येण्यासाठी म्हणून जे काही मदतीचा हात तुम्ही पंखला दिला आहेत आणि रादर हँड इन हँड या दोन गोष्टी गेलेल्या आहेत, त्याचा अत्यंत चांगला उपयोग पाहायला मिळतो. आज लोक भरोशानी पोलिसांच्या पर्यंत जाऊन पोहोचता आहेत की ही आमची अडचण आहे. जे तुम्ही मगाशी सांगितलं की 3 सेक्शन्स आहेत, लहान मुलांच्यासाठी मदतीचा एक सेल आहे, स्त्रियांच्यासाठीचा आहे, ज्येष्ठांच्यासाठीचा आहे. या कित्येक गोष्टी अशा आहेत की कदाचित लोकांना ह्या फारशा माहीत पण नसतात, पण ह्या तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं जे काम केलं आहे ते अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. मला एक अजून मुद्दा ऍड करावा असा वाटतो, ज्या सगळ्या यंग मुलांची मुलींची तुम्ही नावं घेतलेली आहेत त्यांना सगळ्यांना सुद्धा त्यांच्यासाठी खरंच टाळी वाजवावीशी वाटते की हे काम करण्यासाठी ते आपणहून पुढे आले. त्यांच्यातले जे स्ट्रेंथ्स आहेत त्या स्ट्रेंथ्सच्या कलाकाराच्या माध्यमातून त्यांनी हा विषय लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. मला ताई असं सांगाल की भरोसा सेलला मदत घ्यायला येणाऱ्या मुलांना एक सुरक्षितता वाटावी किंवा पोलिसांची भीती वाटू नये, मोकळेपणाने त्यांनी बोलावं, याच्यामध्ये पंख त्यांना कशा प्रकारे मदत करते? कारण मुलांची कसं मोठे येऊन एखादा विषय बोलणं किंवा ज्येष्ठांनी येऊन एखादा विषय बोलणं आणि मुलांनी येऊन विषय बोलणं याच्यामध्ये खरंच खूप फरक पडतो. तर काय सांगाल, कशा प्रकारची मदत पंख कडून त्यांना मिळते? नक्कीच. भरोसा सेलला काउन्सिलिंग सेंटर सरांनी सुरू केलं आणि त्या काउन्सिलिंग सेंटरला आम्ही काम करावं असं मला वाटायला लागलं. त्यामुळे मी अगेन कमिशनर साहेबांना भेटले आणि त्यांना विचारलं की आम्ही इथे काउन्सिलिंगला मदत करू का तुम्हाला? कारण आम्ही वेगवेगळ्या पथनाट्य करायला जेव्हा जायचो तेव्हा अनेक मुलं पालक आमच्याकडे यायची, कारण आम्ही माहिती दिली की त्यांना पण ज्यांना मदत हवी आहे असे, आणि ऑलरेडी तिथे मुलं येत होती, पोलीस अधिकारी त्यांना मदत करत होते. आणि मग त्याच्यातनं आमचं काउन्सिलिंग सेंटर नोव्हेंबर पासून सुरू झालं, नोव्हेंबर 2019 पासून तिथे. आणि त्याला पण खूप छान रिस्पॉन्स मिळायला लागला. माझ्या काउन्सिलर्स तिथे मृणाल मापुसकर, मीना चितळे, कल्याणी भाबड, मी स्वतः, कौस्तुभ जोगळेकर, सचिन, असे सगळेजण माझ्याबरोबर तिथे आमचे वार ठरलेले होते आणि आम्ही तिथे काउन्सिलिंगला जायला लागलो. स्वतः पोलीस अधिकारी शिल्पा चव्हाण मॅडम स्वतः तिथे जातीने आमच्याबरोबर बसायच्या आणि मुलांना मदत करायच्या. आणि त्याच्यामध्ये मग मुलांना व्होकेशनल ट्रेनिंग, ज्या मुलांना व्होकेशनल ट्रेनिंगची गरज आहे त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग, एज्युकेशनल ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली गेली. भोर सर म्हणून होते, गायकवाड सर, त्यांची पण आम्हाला तिथे खूप मदत झाली. आणि याच्यामध्ये मला सांगायला अगदी खूप आनंद वाटतो की डीसीपी सरांचा पण सहभाग याच्यामध्ये खूप होता, डॉक्टर बच्चन सिंग सरांचा. कुठलाही मी काही प्रोजेक्ट घेऊन गेले की सर मला म्हणायचे की गो अहेड. त्यामुळे पहिल्यांदा मी ज्या वेळेला सगळ्या आमच्याकडे एवढी मुलं येत होती मदतीसाठी, तर आम्ही त्यांचा दिवाळी मेळावा करायचं ठरवलं. आणि भरोसा सेलला मुलांसाठीचा दिवाळी मेळावा 2019ला खूप सुंदर रीतीने पार पडला. आणि 3 दिवस तो दिवाळी मेळावा चालू होता. त्याच्यामध्ये तुमच्या बोलबरवामध्येच ऐश्वर्या साठे आली होती आमची. रादर मला आपल्या सगळ्या बोलबरवाच्या लोकांना हे सांगायला अत्यंत आनंद होईल की ऐश्वर्या साठेमुळे स्मिताताईंच्या आम्ही संपर्कात आलेलो आहोत. कारण ऐश्वर्या तिच्या एका अशा सेशनसाठी, मातीकामाच्या सेशनसाठी पंखला आली होती. ते फोटो पण आपण ऐश्वर्याच्या मुलाखतीमध्ये पाहिले होते. आणि आम्हाला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की एक गेस्ट जेव्हा आमच्याकडे येतात ते अजून पुढच्या गेस्टना आम्हाला इंट्रोड्यूस करून देतात की अरे हे छान काम चालू आहे बघा बरं, यांची सुद्धा तुम्हाला मुलाखत घेता येणार आहे का? तर आजची आपली बोलबराची मुलाखत जे कोणी बघत असतील त्यांना देखील असे त्यांच्या गावामध्ये माहीत असतील की हे वेगळं काम करता आहेत, तर जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. येस ताई. तर दिवाळी मेळावा तिथे घेतला. त्याच्यामध्ये आम्ही पॉटरी सेक्शन होतं आमचे, त्याच्यामध्ये मुलांना पॉट्स शिकवले. नंतर वेगवेगळ्या कलेच्या वस्तू, आकाशकंदील, पणत्या, असं बऱ्याच गोष्टी त्यांना शिकवल्या. आणि त्याच्यातनं ती मुलं इतकी छान रमली आणि त्यांचे पालक पण. मग काही गिफ्ट्स दिले आम्ही त्या मुलांना, दिवाळीचे भरपूर खाऊ, फराळाचे पदार्थ, असा सुंदर दिवाळी मेळावा झाला. आणि त्याच्यानंतर केसेस बऱ्याच आहेत की ज्यांना छान मदत मिळाली या सगळ्या माध्यमातून. पण एक सांगायला इथे एक म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये एका मुलाचा आम्ही जिमची फी भरली होती, जिमच्या कोर्सची फी. ऑनलाईन त्यावेळेला जिमचा कोर्स चालू होता. आणि आज सांगायला आनंद वाटतो की तो मुलगा आज पर्सनल ट्रेनर म्हणून काम करतोय
बॉडी विझार्ड नावाच्या जिम अकॅडमी मध्ये तो काम करतोय. आणि मध्ये ज्या वेळेला जिम बंद होत्या त्यावेळेला तो पर्सनल ट्रेनिंग पण करत होता. त्यामुळे समाजाच्या माध्यमातून म्हणजे मी समाजातल्या लोकांचे आभार मानते, माझे मित्रमैत्रिणी आणि सगळे सहकारी ओळखीचे, की अशा ह्याच्यातनं मुलं आज जी कुठेतरी चुकीच्या ह्याला जाऊ शकतात ती मुलं आज चांगल्या मार्गावर येत आहेत आणि स्वतःच्या पायावर उभी राहत आहेत. बऱ्याच मुलांना व्यसनातून ह्याच्यातनं अगेन आम्ही बाहेर काढलंय. काही मुलांचे बिहेवियर प्रॉब्लेम्स होते त्याच्यातनं मुलं बाहेर पडली आहेत. काही मुलांना लर्निंग डिसॅबिलिटी होती त्यांनाही आमच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून मदत झालेली आहे. आणि ऑफकोर्स जे काही पोलीस कायदेविषयक मदत आहे त्यासाठी तर भरोसा असेल कायम तत्पर आहेच या मुलांसाठी. जिम साठीच तुम्ही जे उदाहरण सांगितलं ते मला वाटतं अगेन त्याला जे सगळं स्वतः बद्दलची जी त्याला माहिती मिळालेली असेल ना, की त्याचे स्ट्रेंथ्स त्याला शोधता आले आणि त्या स्ट्रेंथला पुन्हा त्यांनी समाजामध्ये आपली स्ट्रेंथ ओळखून त्यांनी समाजाला कशा पद्धतीने मदत होईल, प्लस नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑनलाईन देखील त्याचा सेशन्स घेता आले. तर हेच मला वाटतं बदल आहेत जे आपल्याला अपेक्षित आहेत. आणि पंख बळकट करण्याचा जो काही तुमचा प्रयत्न आहे तो हाच आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. ताई, मला सांगाल रोशनी हा प्रकल्प नक्की आहे काय आणि त्याच्यातून म्हणजे तो कुठे चालतो आणि काय साध्य करता आलं तुम्हाला त्याच्यातून? अगेन भरोसा सेल काउन्सिलिंग आमचं चालू होतं आणि असं दिसायला लागलं की एवढ्या पोलीस स्टेशन आहेत, 30 पोलीस स्टेशन आहेत. तर सगळ्या पोलीस स्टेशन मधनं यायचं म्हटलं तरी काही वेळेला मुलं पोहोचू शकत नाहीत तिथे. मग आमची अशी मीटिंग झाली पोलिसांबरोबर की काही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत म्हणजे काही एरिया असतात की तिथे जे जास्त विधी संघर्षित म्हणजे गुन्ह्यात किंवा चुकीच्या ह्याच्यात आढळणारी मुलं आपल्याला दिसत असतील तर मग आपण जास्त तिथे जाऊन आपण काम केलं तर काही. म्हणून माझ्या डोक्यात तो प्रकल्पाने जन्म घेतला. मला असं वाटलं की आपण काही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जाऊन काम करू. म्हणून आम्ही फेब्रुवारी 2020 ला लगेच आम्ही रोशनी प्रकल्पाला लगेच मला कमिशनर सरांनी अगेन मला म्हणजे ग्रीन सिग्नल दिला की गो अहेड, वी आर विथ यू. आणि तो प्रकल्प सुरू झाला. मुळात त्याच्यामध्ये ना मला असा एक वायडर अँगल होता की अजिबात नुसतं सेशन्स नाही तर मी वस्तीत गेल्यानंतर मी वस्तीतच ती सेशन्स घेणार, पोलीस मला मुलं आणून देणार किंवा त्या वस्तीतली मुलं मिळतील. मग आम्ही पथनाट्य माध्यमातून पोलिसांच्या एरियामध्ये आम्ही पथनाट्य करू. त्याच्यातनं मुलं आमच्या बरोबर अप्रोच होतील आणि ग्रुप्स निर्माण होतील. आणि त्याच्यातनं कारण पोलीस स्टेशनला मला जागा मिळत होती तर आम्ही खडक पोलीस स्टेशन आणि वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही काम सुरू केलं. आणि पण मुलं पोलीस स्टेशनला यायला तयार नव्हती. मुलं म्हणले आम्ही स्टेशनच्या आवारात नाही येणार. मग आम्हाला तिथल्याच काही वस्तीतल्या म्हणजे जे असे काही हे असतात समाज मंदिर तिथे आम्हाला जागा मिळाली. आणि तिथे ही लाईफ स्किलची सेशन्स तर घ्यायची प्लस मुलांना व्होकेशनल गायडन्स, मुलांना वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती द्यायची, त्यांच्या काही ट्रिप्स काढायच्या, त्यांना ड्रामा वर्कशॉप्स घ्यायची, त्यांच्यातल्या कलागुणांना वाव मिळावा या दृष्टीने त्यांच्यासाठी तिथे आपण काही कार्यक्रम घ्यायचे. आणि मग व्यक्तिमत्व त्यांचं पूर्ण विकास व्हावा या दृष्टीने. कारण मी नुसती जर सेशन्सना बोलवलं मुलांना किंवा पालकांना तर ते येत नाही. मग त्याच्यामध्ये कशाला आपल्याला वैविध्य कसं आणता येईल. त्यामुळे आम्ही ड्रामा वर्कशॉपनी सुरुवात केली आणि भरपूर आम्हाला मुलांचा छान रिस्पॉन्स मिळाला. सध्या रोशनी प्रकल्प आमचा लष्कर एरियामध्ये चालू आहे आणि अशोक कदम सरांनी त्याला आम्हाला त्यांची मदत आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. आणि त्या लष्कर एरियामध्ये भरपूर मुलं येत आहेत आणि ते त्याचा लाभ घेत आहेत. म्हणजे मुळात त्या मुलांसाठी त्यांच्या कडे असलेल्या गोष्टींनुसार म्हणजे ज्यांना कुठला कोर्स करायचा आहे त्याला कोर्स किंवा त्यांना वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या लोकांची माहिती म्हणजे मोठे लोक येऊन त्यांच्याशी बोलतील, त्यांना मार्गदर्शन करतील, त्यांच्या काही ट्रिप्स होतील असा आमचा मानस आहे. पण सध्या असं झालंय की कोरोनामुळे परत त्याला खीळ बसलीये आणि त्यामुळे आम्ही आता परत असा आमचा त्याच्यातनं एक हे आहे की आम्ही ऑनलाईन पण रोशनी प्रकल्प राबवला कोरोना काळामध्ये. आता आम्ही काउन्सिलिंग सेंटर सुरू करतोय वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत. म्हणजे आमचे काउन्सिलर्स हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन थांबतील आणि लष्करला बालस्नेही पोलीस स्टेशन आहे तिथे आमचे काउन्सिलर काउन्सिलिंगला असतील. आणि ज्या वेळेला ही परिस्थिती थोडी आटोक्यात येईल कोरोनाची त्यावेळेला परत अगेन पथनाट्य, वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळे कोर्सेस मुलांसाठी ग्रुप सेशन्स आम्ही घेऊ. तर रोशनीचा वाईडर आमचा अँगल आहे की मुलांसाठीचा प्रकल्प आणि त्यालाही मला सीपी कंपनी, एपीपीएल कंपनी यांची मदत झाली, ग्रुप अँथोलिन सारख्या कंपनींनी मला मदत दिली. पण अर्थात एक पोलीस स्टेशन कव्हर करून उपयोग होणार नाहीये, त्याच्यासाठी आम्हाला
जर पुण्यातली 5-6 हजारी पोलीस स्टेशनला जरी हे सुरू करायचं झालं तर त्याला आम्हाला आर्थिक मदतीची खूप गरज आहे. आणि त्यासाठी जशा ह्या कंपन्या किंवा ग्रुप्स पुढे येत आहेत तसंच बाकीच्यांनी पण पुढे येऊन त्यासाठी मदत करावी. स्मिताताईंचं जे आवाहन आहे हे प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तीसाठी सुद्धा आहे. नुसत्याच कंपन्या आणि त्यांच्या CSR फंड या पेक्षा सुद्धा बोलबर्बाची आजची मुलाखत जे कोणी पाहत असतील, ज्यांना डायरेक्टली पंखला त्यांच्या कामामध्ये आर्थिक मदत किंवा फिजिकल मदत तुम्हाला करायची असेल तर पंखचे सगळे संस्थेचे डिटेल्स, फोन नंबर्स हे सगळे खाली येणारच आहेत. आपण जरूर आपल्या परीने त्यांना होईल ती मदत नक्की करू शकता. ताई, तुमचं आवाहन जे काही आहे हे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम बर्वा नक्कीच करेल. आणि जे काही येस, तुम्हाला सांगायचंय की मोहर नावाची जी संस्था जिथे ऐश्वर्या येते, ऐश्वर्या म्हणजे तिथेही मी अगेन माझ्या सगळ्या काउन्सिलर्सचं कौतुक करीन की रात्रीच्या वेळेला रेड लाईट एरियामध्ये जाऊन भरारी प्रकल्पासारखा प्रकल्प राबवणं ही सोपी गोष्ट नाहीये. की 6 ते 9 वेळामध्ये त्या मुलांच्यात जाऊन त्यांच्या चित्रकला घ्यायची, त्यांच्या खेळ घ्यायचे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे अभ्यास वर्ग घ्यायचे. तर ह्यासाठी मी आमचे नितीन मेंदड सर, ऐश्वर्या साठे, अनिता ठक्कार ह्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. आणि त्याचे जे आमचे स्पॉन्सरर आहेत संजय काटकर सर, राजेश शिर्के सर, ह्यांचे मी आभार मानते. कारण हा प्रोजेक्ट अगेन ज्या वेळेला मी मांडला की मला संध्याकाळच्या वेळात या मुलांना मदत करायची आहे, कारण आपली मुलं वेगवेगळ्या कोर्सेसना आणि वेगवेगळ्या छंद वर्गांना जातात, ही मुलं कुठे जातात, म्हणून आम्ही त्या प्रकल्पात संध्याकाळचे वर्ग सुरू केले. तर अशी टीम आहे म्हणून आज पंख भरारी घेत आहे हे मी नक्कीच तुम्हाला सांगू शकते. हा जो काही रामसेतू आहे त्याच्यात प्रत्येक जण आपला खारीचा वाटा देत आहे. आणि याच्यामध्ये खरोखर ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल की आर्थिक स्वरूपामध्ये मला मदत करणं पॉसिबल आहे, मी कदाचित फिजिकली मदत नाही करू शकणार पण मी आर्थिक मदत करू शकणार आहे, असे कोणी असतील तर संस्थेचे पूर्ण डिटेल्स आपली मुलाखत संपताना शेवटी येणार आहेत. जरूर आपण या संस्थेपर्यंत मदत पोहोचवू शकता. जर एखादं स्किल तुम्हाला येत असेल की जे तुम्हाला मुलांना शिकवायला आवडेल तर त्याही पद्धतीने तुम्ही स्मिताताईंना अप्रोच जरूर होऊ शकता. जसं आमची मैत्रीण कॉमन ऐश्वर्या साठे हिने पॉटरीसाठी त्यांना मदत केलेली आहे, तसंच जर स्वतःकडे असा एखादा स्किल असेल की जो या मुलांच्या मदतीला नक्की येऊ शकणार आहे, त्यांना व्यक्त होण्यासाठी त्याची मदत होणार आहे, तर जरूर आपण याच्यामध्ये मदत करू शकता. ताई, मला असं एक तुम्हाला विचार नाहीये मॅडम, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. इतक्या लोकांनी 11 वर्षांनी रोटरी क्लब गांधी भवननी पण मला खूप मदत केलेली आहे. इतके ग्रुप्स आहेत ना, म्हणजे किती जणांची सायकल ग्रुप आहे की ज्यांनी आम्हाला मदत केली. अर्न ब्लेसिंग म्हणून सायकल ग्रुप आहे. कारण कोणाचं नाव राहिलं तर रिअली सॉरी, पण खूप नाही, ग्रुप्स कोणीही आहेत. मला नाही वाटत आहे कोणीही असं वाईट वाटून घेईल, कारण परत जसं म्हणलं तसं प्रत्येकाचा वाटा हा खारीचा वाटा आहे. हा मोठा अख्खा जेव्हा ब्रिज तुम्हाला बांधायचा असतो तेव्हा किती घटकांची तुम्हाला मदत घ्यावी लागते. कारण वुडलँड सोसायटीमध्ये तर वुडलँड सोसायटी अख्खी माझ्या बरोबर आहे. हा एक माझा मोठा बालेकिल्ला आहे असं मी म्हणेन, कारण हाक मारली की वुडलँडची लोक हजर होतात. वुडलँड सोसायटीवाले ऐकता आहात का? तुमच्यासाठी जोरदार क्लॅप आहे. कारण एक कम्युनिटी आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या कम्युनिटीमधनं शेकडो हात मागे यावे लागतात. आणि हे असे हात वुडलँड सोसायटीवाले पण उभे करता आहात, तर सगळ्यांना खरंच थँक्यू आहे की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक जण वेगवेगळी मदत करतो आहे. ताई, मला सांगाल, भरारी घेणं हे तर प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण सगळ्यांच्याच स्वप्नांना पाठबळ किंवा पंखांमध्ये ताकद देण्याचं काम या भरारी प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने करताय तेही सांगाल. मी मगाशी म्हणलं तसं भरारी प्रकल्प मी सुरुवातीपासून या मुलांच्यामध्ये म्हणजे या मुलांच्यात काम करत होते. स्वाधारच्या मोहर प्रकल्पाला ऍक्च्युली HIV एड्स मध्ये काम करत असल्यामुळे माझा रेड लाईट एरियामध्ये काम करायला सुरुवात झाली. त्यावेळेला त्यांच्या पालकांबरोबर माझं काम होतं, पण आता माझं जास्त करून मुलांबरोबर काम आहे त्यांच्या. तिथे ती मुलं राहतात, भरारी म्हणजे मोहर प्रकल्पामध्ये मुलं राहतात आणि त्यांचा सगळा राहणं खाणं पिणं, त्यांची शाळा, त्यांचा सगळा खर्च मोहर स्वाधार प्रकल्प राबवते. पण त्याच्या व्यतिरिक्त जी मुलांची को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात, त्यांचे व्यक्तिमत्व अजून छान डेव्हलप होण्याच्या दृष्टीने अजून काही ऍक्टिव्हिटीज असतात, तर मला सांगायला खूप आनंद वाटतो की स्वाधार आणि मी
2007 पासून आमचं टायअप आहे, नाही झाला नव्हता तेव्हापासूनच. आणि असं क्वचित बघायला मिळतं की दोन संस्था एवढ्या सुंदर एका हातात हात घालून काम करतायत, कुठलेही तऱ्हेचे एकमेकांना हे न करता. म्हणजे पण साधारण जी मला साथ दिली आहे संजीवनी मॅडम आहेत, त्यांच्या मीनाक्षीताई आपटे आता नाही आहेत, पण मीनाक्षीताई आपटे होत्या तेव्हाही त्यांचा मला कायम मदत व्हायची. नैना देशमुख आहेत, त्याच्यानंतर उषा देशपांडे आहेत, शरयू मॅडम आहेत, ह्या सुवर्णा मॅडम आहेत, ह्या सगळ्यांनी इतकी मला साथ दिली आहे की म्हणजे असं दोन संस्थांमध्ये असं क्वचित बघायला मिळतं. कारण प्रत्येक संस्था माझं काम कसं पुढे जाईल, पण मला एक सांगावं वाटतं इथे की नेटवर्किंग मध्ये जर अनेक संस्थांनी एकत्र काम केलं तर आपल्याला समाजालाच घडवायचे, समाजाला मदत करायची. तर नेटवर्किंग मध्ये एकत्र येता त्यावेळेला समाजाला आणखीन चांगल्या प्रकारे मदत व्हायला मदत होते आणि समाजापर्यंत आपण आणखीन छान पद्धतीने पुढे जातो. तर त्यामुळे स्वाधार मोहरचं एक मोठं वैशिष्ट्य आहे की मी त्यांच्याकडे 2007 पासून जाते तोपर्यंत, म्हणजे अजून आम्ही हात सोडलेले नाही आणि सोडणार नाही. अनेक वर्ष आम्ही कोरोना काळात पण आम्ही लॉकडाऊन मध्ये पण भरपूर काम केलं एकत्र. ग्रोसरी आम्ही भरपूर त्यांना प्रोव्हाइड केली, दिवाळी मेळावे साजरे केले मुलांसाठी. तर मेन ही जी दुर्लक्षित घटक आहे हा, या मुलांना पुढे त्यांच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टीने म्हणजे मदत कशी करता येईल ह्या दृष्टीने, कारण 13-14 वर्षापर्यंतच ही मुलं इथे असतात. तोपर्यंत हा जो जडणघडणीचा काळ आहे, त्यांचं लाईफ स्किल पण घेतलं जातं. ते विषय खूप वेगळ्या प्रकारे त्यांचे घेतले जातात, अगदी त्यांच्या सवयीपासनं ते त्यांच्या शिस्तीपासनं आणि स्वच्छतेपासनं त्यांना हे विषय आमच्या माध्यमातून घेतले जातात. आणि संध्याकाळचे आम्हाला, कारण दिवसभर मुलं शाळेत असतात, सो संध्याकाळचे माझे लोक जाऊन त्यांचा अभ्यास, चित्रकला आणि खेळ वर्ग घेतात आणि त्याच्यातनं मुलांची अर्थातच डेव्हलप होते. कारण खेळ हा फार लहान वयातल्या मुलांच्यासाठी खेळ हा फार महत्वाचा घटक आहे आणि तो त्यांना मैदानी खेळ मिळणं आणि तिथे जागा आज जरी वस्तीमध्ये असलं तरी जागा आहे त्यामुळे, आणि त्यांच्या सर्व लोकांचं मला खूप सहकार्य मिळतं. त्यामुळे आम्ही भरपूर उपक्रम मुलांसाठी राबवू शकतो. आम्ही ट्रिप्स काढतो एकत्र, त्या मुलांना आणखीन काही मदत लागणार असेल, काही मेडिकली काही मदत लागणार असेल, काही कॅम्प्स घेतले जातात, समर कॅम्प्स घेतले जातात. अशा दृष्टीने आम्ही एकत्रित मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मदत करत आहोत आणि प्रयत्न करत आहोत एकत्र. कारण हे एकट्याचं काम नाही, अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये फार महत्वाचं आहे. आणि ती संस्था पण इतकी हेल्पिंग आहे, त्यामुळे आज माझी संस्था आणि त्यांची संस्था मिळून आम्ही, त्यांचं तर मोठं भव्य दिव्य काम चालूच आहे स्वाधारचं, त्याच्यात एक खारीचा वाटा म्हणून पंख मदत करत आहे. खूप छान सांगितलं ताई की दोन संस्थांमध्ये ही कॉम्पिटिशन असते, नाही तर की माझं काम चांगलं कसं दिसेल, माझं काम उठून कसं दिसेल. पण इतकी वर्ष हातात हात घालून तुम्ही काम करता आहात. नक्कीच तुमचं काम सगळ्या मुलांच्या साठी उपयोगाचं आहे आणि मदतीचं आहे. वेगवेगळ्या समाजातल्या लोकांनी तुम्हाला कायम मदत केलेली आहे. नावं घेताना तुम्ही थकत नाही आहात, इतकी नावं तुमच्याकडून येत आहेत. मला खरंच या गोष्टीचा आनंद होतो की एखादं काम समाजामध्ये चांगल्या पद्धतीने उभं राहताना त्याला किती हातांची जोड मिळते, किती कंपन्यांकडून याच्यासाठी फंड्स अवेलेबल होतात, हे जसं जसं लोकांच्या लक्षात येत आहे ना, तसं तसं हळूहळू दात्यांची संख्या पण खरं तर वाढती आहे असं नक्की आपल्याला दिसतं. आजपर्यंत बोलबर्वाच्या प्लॅटफॉर्मवरती जेवढ्या म्हणून संस्थांचे लोक आलेले आहेत, आम्हाला सांगायला खरंच या गोष्टीचा आनंद होतो की बर्वा हे केवळ एक माध्यम म्हणून जरी समोर आलेलं असलं तरी या संस्थांपर्यंत जे लोक पर्सनल मदत घेऊन जात आहेत ना, ते आम्हाला कळवतात की आम्ही बोल बर्वाचा हा एपिसोड पाहिला होता म्हणून ही संस्था आम्हाला माहीत झाली आणि आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकलो. मला वाटतं आमचं काम इथपर्यंत जरी मर्यादित राहिलं की आम्ही लोकांच्या पर्यंत कोणाचं तरी काम इकडच्या हाताने तिकडच्या हाताला फक्त माहिती देण्याचं काम जरी केलं तरी ते माध्यम बर्वा जेव्हा होतं तेव्हा त्याचा आम्हाला अत्यंत आनंद असतो. बर्वाला स्वतःचा जो काही वाटा घ्यायचा आहे तो बर्वा सायलेंटली घेतच असतं. मग ती सिर्फ सारखी संस्था असेल किंवा सांगलीची आमची आकार फाउंडेशन ही संस्था असेल, ही आकार बरोबर तर गेले 10 वर्ष आम्ही काम करतो आहे. सिमिलर काम करणाऱ्या संस्था आहेत आणि म्हणून कदाचित ती संवेदना आणि समवेदना जी काही आहे ही आम्हाला जाणवते आणि ती आम्ही लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. स्मिताताई, तुम्ही आज आमच्या इथे आलात, पंख बद्दलची इतकी डिटेल आणि छान माहिती तुम्ही सांगितलीत आणि लोकांना इन्स्पिरेशन देता आहात की या चला मदतीला, आम्हाला आमच्या मदतीची पण गरज आहे, तुम्ही जरूर आमच्या बरोबर या. आपण आमच्या इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, ही सगळी माहिती आम्हाला सांगितली त्याबद्दल आपले खरंच मनपूर्वक धन्यवाद.
थँक्यू सो मच. तुम्ही खूप मोठा सेतू बांधण्याचं काम करताय, कारण समाजापर्यंत तुम्ही आम्हाला पोहोचवण्याचं हे जे काय ग्रेट काम करताय मॅडम. थँक्यू सो मच, कारण ही गरज असते एखाद्या संस्थेला, आणि मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. ओके.